वार्तांकन रोखठोक बातमी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेत नीट उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले। मात्र कन्नड माध्यमातील शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची नीट परीक्षा मराठी माध्यमातून घेतली जात असल्याने ती कन्नड भाषेत घेण्यात यावी अशी मागणी आदर्श कन्नड बळंग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी शनिवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर कन्नड शिक्षकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले। संघटनेचे अध्यक्ष मलिकजान शेख, राज्य कन्नड शिक्षक नेते बसवराज गुरव आणि कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, शरणप्पा पुलारी यांच्यासह अनेक शिक्षकांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात सीईटी व टीट परीक्षा कन्नड माध्यमातून घेण्यात याव्या, केंद्र प्रमुखांची परीक्षा कन्नड भाषेत व्हावी, कन्नड शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत, अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रलंबित रिक्त जागांबाबत निर्णय घ्यावा, बसवेश्वर महामंडळामार्फत कन्नड माध्यम शाळांना आवश्यक अनुदान द्यावे, तसेच सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी बसवेश्वर विद्यापीठ स्थापन करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या। कन्नड माध्यमातून शिक्षण पूर्ण करून कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता परीक्षा अन्य भाषेत घेणं अन्यायकारक आहे। कन्नड माध्यमातील शिक्षकांची परीक्षा कन्नड भाषेतच घेण्यात यावी अशी मागणी कन्नड शिक्षक नेते बसवराज गुरव यांनी केली आहे। ಅಂಗನವಾಡಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಲಿಸಲೇಬೇಕು 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 ಅಂಗನವಾಡಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಲಿಸಲೇಬೇಕು ಮರಾಠಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಗೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಮರಾಠಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಕನ್ನಡ ವಿಸ್ತಾರ ಅಧಿಕಾರಿ ನಿಯುಕ್ತಿ ಆಗಲೇಬೇಕು ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖ ಪರೀಕ್ಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆಗಲೇಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು। ತಾವೆಲ್ಲರೂ या ठिकाणी धरणे आंदोलन आणि उपोषण सत्याग्रह आयोजित करण्यात आलेला होता। या आंदोलनाच्या निमित्तानं सीमावर्ती भागामधल्या कन्नड भाषिकांच्या हक्काच्या मागण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। विशेषतः ज्या कन्नड प्राथमिक शाळा आहेत या शाळांमध्ये रिक्त असणारी शिक्षकांची सर्व पदं भरली जावी, पर्यवेक्षण यंत्रणेमध्ये कन्नड भाषिकांना केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी ही पदं या ठिकाणी सरळ सेवा भरती आणि पदोन्नतीनं भरण्यात यावी अशाही पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याशिवाय अंगणवाडीमधनं प्राथमिक शाळांच्यामध्ये विद्यार्थी येतात, पण अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताईसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्याचा परिणाम अंगणवाडीमध्ये कन्नड भाषिकांच्या हक्काला या ठिकाणी तडा जाण्याचा प्रयत्न होतो आहे। ही अट वगळावी अशाही पद्धतीची मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। शिवाय हा सीमावर्ती भागामधला कन्नड भाषिक विद्यार्थी जो आहे त्याला उच्च शिक्षणाच्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये बसवेश्वरांच्या नावानं स्वतंत्र विद्यापीठ उभं करावं अशाही पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे सगळे प्रश्न घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहरामधले असंख्य शिक्षक सहभागी झालेले होते। या प्रश्नांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं उचित दखल घ्यावी आणि राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही करत आहोत। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य कन्नड शिक्षक समिती युवा प्रमुख आज पूनम गेट येथे सर्व शिक्षक कन्नड संघाच्या वतीने, सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राच्या वतीने आम्ही धरणे सत्याग्रह आंदोलन केलेलं आहे। कारण काय तर टीईटी परीक्षा हा फक्त मराठी माध्यमामध्ये आहे, तो कन्नड माध्यमामध्ये घ्यायला पाहिजे। कन्नड शाळेवरती मराठी शिक्षकांची नेमणूक केलेलं आहे, त्यांना परत मराठी शाळेत घ्यावं आणि कन्नड शाळेवरती कन्नड शिक्षकांनाच नेमणूक करावं। त्याच पद्धतीने अंगणवाडीसुद्धा हा कन्नड माध्यमामध्ये घ्यायला पाहिजे, अंगणवाडीवरती सुद्धा कन्नड शिक्षकांच्या नियुक्ती करावं। त्याचप्रमाणे सिलेबस असू द्या, स्वाध्याय परीक्षा असू द्या, टीटी, टॅट हे सर्व केंद्र प्रमुख परीक्षा, विस्तार अधिकारी हे सर्व कन्नड माध्यमाच्या शाळेवरती कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना द्यावं म्हणून आपण सर्व संघटने म्हणून एकत्र होऊन आज पूनम गेट येथे उपोषण करत आहे। कारण काय अनेक दिवसापासून आमच्यावर सतत अन्याय होतो, काहीतरी दिले की सरकार त्याची दखल घेणं झालंय, म्हणून आज बहुसंख्येने आम्ही सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असो, अक्कलकोट असो
त्याचप्रमाणे शेजारी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून अनेक शिक्षक बांधव आजच्या या धरणे आंदोलनासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.